सगळ्या लाडक्या बहिणींना नमस्कार. आणि हा जो सध्या ई-के-वाय-सीमुळे गोंधळ उडाला आहे, याच गोंधळामुळे जो आता सध्या हप्ता आलेला आहे 31 डिसेंबर 2025चा, तर हा हप्ता खूप महिलांना भेटला नाही. तर या ई-के-वाय-सीमुळे खूप सारा गोंधळ उडाला होता. खूप साऱ्या महिला नाराज होत्या. ज्यांना या पैशाची ज्यांना या आर्थिक सहाय्याची लिटरली गरज होती, त्यांनाच पैसे मिळाले नाही. तर यामुळे आता सध्या महिलांना एक आनंदाची बातमी आहे. जी ई-के-वाय-सी आहे त्याची आता डेट वाढण्याचे संकेत मिळाले आहे. म्हणजे अजून कन्फर्म नाही, पण पॉझिटिव्ह चर्चा यावर नक्कीच चालू आहे. 31 डिसेंबर 2026पर्यंत 31 डिसेंबर 2026पर्यंत ही डेट वाढण्याची दाट शक्यता आहे. तर भगिनींना, महिलांना मला असंच सांगणं आहे, की या अगोदर तुमचे खूप जणांचे फॉर्म स्वतःहून चुकले होते. होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय, किंवा जिथे पॉझिटिव्ह टिक करायची तिथे आपण निगेटिव्ह केली. तर ही चुकी आता होऊ देऊ नका. कारण की आता महिलांना शेवटची संधी असणार आहे. ती देखील अजून होती की नाही, परंतु याच्यावर आता पॉझिटिव्ह चर्चा सुरू झाली आहे. खूप साऱ्या जणांची कंप्लेंट केली आहे आपल्या महिला बालविकास विभागामध्ये. आणि मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं, तर तुम्ही आपल्या महिला बालविकास विभागामध्ये कंप्लेंट करा की आमची के-वाय-सी झाली नाही. प्रॉब्लेमला टेक्निकल इश्यू होता, प्रॉब्लेम हॅग होत होती, अशी विविध कारणं तुम्हाला जे रिॲलिटीमध्ये जे प्रॉब्लेम आले ते सांगा. खूप साऱ्या महिला अशा आहेत त्यांच्या के-वाय-सी झाल्या तरी देखील त्यांना हप्ते आले नाही. आणि खूप साऱ्या महिलांना ओ-टी-पी आलाच नाही. ओ-टी-पी आला तर 1-1, 2-2 तासाने त्यांना ओ-टी-पी आला, तोपर्यंत जी साईट होती ती पुन्हा बंद व्हायची. तर असे विविध प्रॉब्लेम सगळ्यांना होते. तर आज आपल्याला एक संकेत मिळालं, पॉझिटिव्ह चर्चा सध्या सुरू आहे, अशी एक पॉझिटिव्ह माहिती मिळाली. तर महिलांना एक आनंदाची बातमी आहे. जर या अगोदर आपण म्हणतो की ओ-टी-पी येत नाही, तर ओ-टी-पी येण्यासाठी रिचार्ज मोबाईलमध्ये खूप महत्त्वाचा असतो. खूप साऱ्या भगिनींच्या मोबाईलमध्ये 1-1, 2-2 सिम वापरतात, तर काही याच्यामध्ये त्यांचं रिचार्ज नसतं. तर ओ-टी-पी येण्यासाठी मोबाईलमध्ये तुम्ही रिचार्ज टाकून ठेवा, तेव्हा ओ-टी-पी येईल. काही वेळा रिचार्ज नसला तर ओ-टी-पी येत नाही. तर हा एक तुम्ही अगोदरच क्लिअर करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी बँक के-वाय-सी आहे ती देखील तुम्ही करून ठेवा. काही वेळेला बँकची के-वाय-सी नसेल तरी देखील हप्ते पडत नाही, अडकून राहतात. तर आता सध्या तर 2-3 दिवसात वाढण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जे तुमची चुकी केली आहे ती चुकी तुम्ही अगोदरच सुधारून ठेवा. जे तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे ते व्यवस्थित स्कॅन करून ठेवा, व्यवस्थित कलेक्ट करून ठेवा. आता हीच तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. सध्या पॉझिटिव्ह चर्चा सुरू आहे, पण होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही. फक्त एक आपल्याला जी पॉझिटिव्ह गोष्ट मिळाली होती ही तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. खूप साऱ्या भगिनी नाराज आहे कारण की त्यांचे हप्ते आलेले नाहीत. त्यांना लिटरली या पैशाची गरज होती. खरंच म्हणजे ₹1500 खूप झाले नाही, पण त्यांचे एक आर्थिक सहाय्य म्हणून हे त्यांच्यापैकी बऱ्यापैकी होते. खूप साऱ्या महिलांना म्हणजे खूपच या पैशाची गरज होती. आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता के-वाय-सीबद्दल. त्या महिलांनी खूप नाराजी व्यक्त केली होती की खरंच आम्हाला या पैशाची खूप गरज होती. ज्या महिलांना पैशाची म्हणजे त्यांच्याकडे खूप पैसा आहे, सगळं आहे, त्यांना भेटतात, मग आम्हाला का नाही? आमच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, आम्ही कोणत्या म्हणजे त्यांच्या निकषामध्ये बसतो आम्ही, तरी देखील आम्हाला हप्ता मिळाला नाही. आम्ही 4-4, 5-5 दिवसापासून के-वाय-सी करायला जातो आहे, तरी देखील आम्हाला ओ-टी-पी येत नाही. तर हा टेक्निकल प्रॉब्लेम गव्हर्नमेंटचा आहे किंवा साईटचा आहे, आमची चुकी काय? अशी विविध प्रश्न महिलांचे होते. तर हीच एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची होती. तर मला अशी एक विनंती आहे की तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे पुढील जेव्हा माहिती येईल किंवा के-वाय-सी सुरू होईल तर लगेचच आपण तुम्हाला इन्फॉर्म करू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.